भाजप शिंदेच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही. बाहेर गेलेल्यांना सन्मानाने मुंबईमध्ये आणू. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू. फडणवीसांसह शिंदेचं आश्वासन. बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब तयार करणार. पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टीही स्थगित. भाजपचा वचननामा. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी विकासावरच बोलतो. ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थवर धडाडणार. महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधली पहिली सभा. शिवतीर्थवर सभेची जय्यत तयारी. नाशिकमध्ये 30,000 कोटींची कामं हाती घेतली. गोदावरीचं पाणी पिण्यालायक करू. रेल्वेच्या विस्तारासह विमानतळही वर्ल्ड क्लास करणार. नाशिकमधल्या सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नाशिक दत्तक घेतल्याचं म्हणालो होतो. मी वर्षातून 4 वेळा नाशिकमध्ये येतो. मात्र काही जण निवडणूक काळामध्ये पर्यटन करणारी लोक. मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका. पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी मुक्त. खड्डे मुक्त करणार. दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा रोज सुरू राहणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यांमधून वादा. डोंबिवलीमधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपकडून 3,000 रुपयांचं पाकिट वाटप. शिंदेच्या शिवसेनेनं रंगेहात पकडलं. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांकडून चौकशी सुरू. दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ 3.5 वर्षांपूर्वीचा. संबंधित मनोरुग्ण व्यक्तीकडून आधी महिलांवर हल्ला. दानवेंनी मारहाणीचा आरोप केलेल्या दामू अण्णा शिंदेंचं स्पष्टीकरण. नितेश राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली. पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. तर मला सांगून बॅग ठेवायला आले असते तर त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं. नितेश राणेंचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दगडू सपकाळ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर दिल्या घरी सुखी राहा. ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरींची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकत्र प्रवास. गहिनीनाथ गडापासून सोलापूरपर्यंत दोघांचा एकत्र प्रवास. अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन. मोहम्मद शौकात आणि भाग्यश्री अधव अशी काँग्रेस नगरसेवकांची नावं. नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई. बंडखोर अलका अहिरेंसह पती कैलास अहिरेंची पक्षातून हकालपट्टी. निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यानं कारवाई.